नमस्कार. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, ही मराठीमध्ये एक म्हण आहे. आणि तशी ही म्हण अंबाजोगाईचे तहसीलदार विलासजी तरंगे यांना लागू होणार नाही, कारण अंबाजोगाई तालुक्यातील कुठल्याही नागरिकांना त्यांनी जेवण्याचं निमंत्रणही दिलेलं नाही. ही म्हण या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता याच्यासाठी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसापासून अंबाजोगाई शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या टंचाईमुळे विशेषतः शेतकऱ्याची कामे खोळंबून बसलेले आहेत. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे लोकांना आपली वाहने घेऊन लग्नाला जाता येत नाहीत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अनेक विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. एखाद्या पंपावरती टँकर आलं तर त्या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा ह्या लागू लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी वाहनधारकात वाद उफाळून येऊ लागलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 दिवसापूर्वी अंबाजोगाईचे तहसीलदार विलासजी तरंगे यांनी डेपोमधून टँकर निघालेले आहेत. आज रात्रीपर्यंत टँकर अंबाजोगाई तालुक्यात शहरात येतील आणि पेट्रोल डिझेल सर्वत्र उपलब्ध होईल, सर्व पंपावर उपलब्ध होईल असा विश्वास नागरिकांना दिलेला होता. नेमकं काय म्हणाले होते तहसीलदार महोदय, त्यांच्याच तोंडून एकदा ऐका. आपल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एकूण टोटल 15 पेट्रोल पंप आहेत. त्याच्यामध्ये BPCL, HPCL, IOCL अशा प्राधान्याने कंपन्या आहेत आणि एक घाटनांदूरला एक न्यायारा नावाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये 6 पंप हे शहरी भागात आणि इतर 9 पंप हे ग्रामीण भागात आहेत. मागचे सलग 3 दिवस 1 मे पासून सुट्टी होती. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत्या की पेट्रोलचा साठा नाही आहे, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल डिझेल भेटत नाही आहे. 2-3 गोष्टी की सलग 3 दिवस सुट्ट्या, कंपनीकडनं पेट्रोल पंप चालकाला वेळेत पुरवठा न होणे, काही ट्रान्सपोर्टेशनच्या पण आम्हाला अडचणी त्या प्रतिनिधींनी सांगितल्या. याच्यामुळे 2-3 दिवस थोडीशी हैराणी झाली. हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. त्याचा एक भाग म्हणून माझ्या टीमनी पूर्ण पेट्रोल पंपची तपासणी करून तिथला स्टॉक आणि तिथलं जे करंट स्टेटस आहे ते देखील त्यांच्याकडनं प्राप्त करून घेतलं. मोस्ट ऑफ दी पंपांवरती आज संध्याकाळपर्यंत पुरवठा सुरळीत होईल असं कंपनीच्या प्रतिनिधींनी कळवलेलं आहे. त्याच्यामध्ये शहरी भागात सध्या 3 पंप सुरू आहेत आणि घाटनांदूरचे 2 पंप सुरू आहेत. उर्वरित पाटोदा, लोखंडी आणि बर्दापूर या ठिकाणचे पंप सद्यस्थितीत स्टॉक नसल्यामुळे बंद आहेत, पण त्यांचा आज संध्याकाळपर्यंत स्टॉक उपलब्ध होईल. याच्या निमित्तानं मी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारची गर्दी न करता थोडंसं प्रशासनाला सहकार्य करा. बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती असल्यामुळं एकूणच व्यवस्थेवरती ताण निर्माण होतोय, पण त्याच्यातून तो प्रश्न आपण सोडवण्यासाठी कंपनीच्या लोकांना आपण तात्काळ बोलून त्यांच्याकडनं हा पुरवठा कसा करून घेता येईल याचे प्रयत्न आमचे पंपचालक आणि प्रतिनिधी यांच्या मार्फत सुरू आहेत. तरी याच्या वतीने सगळ्यांना या निमित्तानं सांगू शकतो की आपण थोडंसं सहकार्य करा, थोडासा संयम बाळगा. पॅनिक न होता कुठली अडचण असेल तर आमचे नंबर आहेत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती देखील आपण आपल्या अडचणी सांगू शकता. त्या सोडवण्यासाठी माझी पूर्ण यंत्रणा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. ऐकलत ना तहसीलदार विलासजी तरंगे काय म्हणाले होते ते. आजही सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे. अंबाजोगाई शहरातील तथागत चौक या ठिकाणी असलेल्या दादा पेट्रोलियम या ठिकाणी आज सकाळी पेट्रोलचं टँकर आलेलं होतं. वाहनाची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी झाली आणि यावेळी अनेक वाहनधारकामध्ये वाद सुरू होता. आणि त्याला कारण म्हणजे तहसीलदार महोदयांनी जो 2 दिवसापूर्वी नागरिकांना शब्द दिलेला होता, विश्वास दिलेला होता, त्याप्रमाणे अंबाजोगाई शहरात पेट्रोल डिझेलचा पुरवठा काही सुरळीत झालेला नाही. आणि त्यामुळेच माझं असं म्हणणं आहे की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. धन्यवाद.